नमस्कार, मी ज्ञानदा कदम थेट अयोध्या नगरीतनं एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया। कारण आजचा दिवस विशेष महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या दिवशी काहीच वेळामध्ये प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी गेल्या अनेक पिढ्या ज्यासाठी संघर्ष केला, ज्यासाठी संयम दाखवला, ते कार्य सिद्धीस जात आहे। अर्थात मंदिर प्रभू श्रीरामांचं पूर्ण झालेलं आहे। भगवा ध्वज भगवी पताका ही काहीच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराच्या कळसावरती फडकवली जाणार आहे। साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यानचा हा सगळा मुहूर्त आहे आणि याच मुहूर्तावरती हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। अयोध्या नगरी पुन्हा एकदा सजलेली आहे। असं झालंय की इथे बरीच मंडळी आहेत वेगवेगळ्या ठिकाणांवरनं आलेली की जी मंडळी कॅमेरा बघितला की स्वाभाविकपणे त्यांना प्रभू श्रीरामांबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत, काही ना काहीतरी बोलायचं आहे। कारण हा जो परिसर आहे, आत्ता ज्या परिसरामध्ये आपण आहोत तो लता मंगेशकर चौक आहे। कारण प्रचंड मोठं बॅरिकेटिंग पोलिसांनी केलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर इथून लोकांना आत जाणं शक्य होत नाही आहे। जी भक्त मंडळी आलेली आहेत ती सगळी याच चौकाच्या आसपास आणि परिसरात असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। मी प्रशांतला विनंती करेन की जर का जमलं तर हा समोरचा रस्ता सुद्धा आपण दाखवूयात। हे पोलिसांचं असलेलं प्रचंड बॅरिकेटिंग आणि हा रस्ता खरं तर अयोध्येचा मुख्य रस्ता आहे, अयोध्येचं मुख्य प्रवेशद्वार एक प्रकारे आपण याला म्हणूयात। पण झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडेकोट सुरक्षा व्यवस्था त्याचाच परिणाम या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। निर्मनुष्य करण्यात आलेला आहे, एक प्रकारे कॉर्डन ऑफ हा रस्ता करण्यात आलेला आहे। मीडिया असतील, इतर मंडळी असतील, कुणाला सुद्धा इथे प्रवेश दिला जात नाही। यावरून आपण कल्पना करू शकतो की किती अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आलेली आहे। सगळ्यात आधी प्रेक्षकांना आपण आजच्या कार्यक्रमाची माहिती देऊया। आजचा मुहूर्त 25 नोव्हेंबर ही तारीख जरी असली तरी मुहूर्त विशेष महत्त्वाचा आहे। हाच मुहूर्त का निश्चित करण्यात आला तर हा विवाह पंचमीचा दिवस आहे। मार्गशीर्ष महिन्यातली आजची पंचमी आहे आणि आजच सीता स्वयंवर पार पडलेलं होतं आजच्या मुहूर्तावरती आणि म्हणूनच आजची ही तिथी जी आहे ती महत्त्वाची आहे। सीता स्वयंवर म्हणजे प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह सोहळा इथे अयोध्या नगरीमध्ये खरं तर बऱ्याच उत्साहात साजरा केला जातो। इथे एक भक्तगण आलेले आहेत, आपण त्यांची छोटीशी प्रतिक्रिया घेऊयात। कहाँ से है आप और क्या भावना मन में है अभी? आपने कहा सीता स्वयंवर का जिक्र किया तो उसका एक प्रसंग मैं आपको सुनाना चाहूँगा। माँ सीता जी और भगवान राम जी के बीच का है। मैं गया जी बिहार से हूँ। राम देखे सिया को, सिया राम को, चारों अखियाँ लड़ी की लड़ी रह गई। राम देखे सिया और सिया राम को। ये सीता स्वयंवर का एक बहुत छोटा सा प्रसंग था जो मैं आपके बीच रखा हूँ। और मैं हमेशा एबीपी न्यूज़ देखता हूँ और यह जो दिव्य और भव्य अयोध्या दिख रही है ये आज के 10 साल पहले जिस ऐसे घमंडिया के लोगों ने किया कर रखा था। भव्य दिव्य नव्य अयोध्या, ये तो हम भी देख रहे हैं होर्डिंग्स पे। आपकी भावनाएं क्या है? रामलला का राज दरबार पूरा हो चुका है, उस बारे में भावना क्या है? राम मंदिर से राष्ट्र मंदिर की ओर जैसा कि ध्येय था और उसी दिशा में यह धीरे धीरे नव्य दिव्य अयोध्या सनातन जो सरकार है अपने देश में, और ये आने वाले समय में हम सब एक सुंदर दृश्य भारत के अंदर एक भावना से भरा हुआ ओतप्रोत सरकार चाहते हैं। और यही आपका बहुत बहुत शुक्रिया। तर हीच भावना प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये आहे। इथे जे होर्डिंग्स लागलेत ना त्याच्यावरती 3 अक्षरं खूप महत्त्वाची आहेत, भव्य दिव्य आणि नव्य अयोध्या। अयोध्या नगरी भव्य आहे का तर होती आहे, ती दिव्यता अर्थातच आहे कारण ती प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आहे। आणि नव्य अयोध्या आहे का, नव्या रूपातली अयोध्या मंदिर निर्माणाचं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर पाहायला मिळणार आहे। हा संदेश एक प्रकारे दिला जातोय। आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण पुन्हा एकदा सांगूयात, विवाह पंचमीचा दिवस, सीता स्वयंवराचा दिवस आणि म्हणूनच आजच्या तिथीची खरं तर निवड करण्यात आलेली आहे। जो धर्मध्वज फडकवला जाणार आहे त्याची रंगीत तालीम मंदिर ट्रस्टच्या वतीनं आतापर्यंत अनेकदा घेण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मंदिराची जी बॅकसाईड आहे, पाठीमागची बाजू आहे, तिथे ही सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि बरीच मंडळी या निर्माण कार्यामध्ये बरीच मंडळी सगळ्यांचा हातभार लागलेला आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे जे सचिव आहेत चंपत राय त्यांनी आजच्या सोहळ्याबद्दल आणि या निर्माण कार्याबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ती माहिती आपण पाहूया, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। राम जन्मभूमि मंदिर के शिखर पर
चढ़ाया जाएगा। ध्वजारोहण 11:50 के पश्चात ध्वज कोविदार वृक्ष अंकित, सूर्य और ओम अंकित है, भगवा पताका है, अग्नि की ज्वालाओं का रंग है, उगते हुए सूर्य का रंग है। त्यामुळे ध्वजाचं महत्त्व काय, ध्वज कसा विशेष आहे हे चंपतरायजी यांनी सांगितलेलं आहे। आपल्या नाशिकमध्ये काळारामाचं मंदिर आहे आणि या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास त्यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्यात, त्याही आपण पाहूया। राम जन्मभूमी अयोध्या मंदिरावरती जो अत्यंत भव्य असा सुवर्ण ध्वजस्तंभ त्या ठिकाणी उभारला जातोय। आजच्या या शुभ मुहूर्ताचं जे वैशिष्ट्य आहे तो अत्यंत दुर्लभ असा योग आज या ठिकाणी आहे। मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांचा विवाह संपन्न झालेला होता। प्रभू रामचंद्रांचा जन्मवार हा सुद्धा मंगळवार सांगितला आहे आणि मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्रीराम यांची स्थापना करण्यात आली आहे। ते बाल स्वरूपात आहेत, ते रामलला आहेत। त्या रामललाची वस्त्र बनवण्याचा मान ज्यांना मिळतो मनीष त्रिपाठी, त्यांच्याशी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, आपण पाहूया। रामलला जिसके बनाए हुए वस्त्रों को पहनते हैं वो मनीष जी हमारे साथ है। मनीष जी, आपके हाथ वो सौभाग्यशाली हाथ है जिनके हाथों से जो स्टिचिंग होती है और रामलला पहनते हैं, कैसी अनुभूति होती है? बिल्कुल एक परम सौभाग्य के रूप में मानता हूँ और अपने पूर्वजों के कुछ सत्कर्म होंगे कि आज प्रभु की सेवा का ये सौभाग्य मिला हुआ है। और मतलब शब्द नहीं है मेरे पास ये बताने के लिए कि कैसा फील होता है, लेकिन ये ज़रूर कहूँगा कि खुशी ज़रूर होती है कि हाँ जो ब्रह्मांड के राजा हैं उनका डिज़ाइनर कराने का सौभाग्य प्राप्त है और नित उनकी सेवा करने का ये एक सेवा करने का ये सौभाग्य मिला हुआ है, इससे अतिरिक्त कुछ नहीं। आज क्योंकि एक बड़ा विशेष दिन है, 22 जनवरी का दिन तो अपने आप में विशेष था, पर आज क्योंकि जो पूर्णता है वो आज आएगी, आज क्या कुछ जो ड्रेस है उसमें क्या कुछ विशेष आपने क्या कुछ तैयार किया? देखिए, अभी तक जो भगवान की पोशाक के पीछे का जो एक भाव रहा है और डे वन से भगवान की पोशाक जो नित्य भगवान धारण करते हैं उसमें भारतीय परंपरागत परिधान का ही इस्तेमाल होता है। भगवान के चरणों में हर रोज़ अलग अलग प्रांत के, अलग अलग राज्य के जो भी अलग अलग इंडियन टेक्सटाइल्स हैं उनको इस्तेमाल करके भगवान के पोशाक बनाए जाते रहे। अब चूँकि आज एक बहुत महत्वपूर्ण दिन है, जब ये पिछले 1.5-2 साल से जब ये कार्यक्रम भगवान की पोशाक का चल रहा था तो इसी क्रम में धर्मावरम में एक लूम भी लगाया गया, जिस लूम में स्पेशली भगवान के ही वस्त्र बुने जा रहे थे। ये कहाँ बना है? ये धर्मावरम आंध्र प्रदेश और कर्नाटक के बॉर्डर में एक बड़ा प्यारा सा राज्य है। तो उस वहाँ पे हम लोग अपने डिज़ाइन में अपने वैष्णव चिन्हों को इस्तेमाल करके नए कपड़े बुन रहे थे और वहाँ पे उस प्रक्रिया को तैयारी चल रही थी। और जब ये ऐसा मौका आया तो लगा क्यों ना आज प्रभु को धर्मावरम के ही वस्त्र धारण कराए जाएं। और ट्रस्ट के माध्यम से जब हम धर्मावरम वहाँ पहुँचे और हम लोगों ने वहाँ पे कपड़े को तैयार किया, दिल्ली लाकर उन्हें हमने कढ़ाई करी, उनके ऊपर हमने एम्ब्रॉयडरी करी और आपको जो भगवान की पोशाक है उसमें आपको जो राम जो सबके हैं उसका भाव भी आपको उनकी पोशाक के माध्यम से मिलेगा। बिकॉज भगवान की पोशाक में नॉर्थ से लेके साउथ का एक समागम आपको देखने को मिलेगा। आज भी जो पोशाक पहन रहे हैं उसमें भी जो तमाम विशेषताएं हैं वो मनीष जी के हाथों में वो चीज़ें डिज़ाइन हुई हैं। अब देखना होगा कि जब थोड़ी देर बाद वो जो तस्वीरें निकल के सामने आएंगी तो जो एक अलग छटा रामलला की दिखेगी, वो पोशाक आज मनीष की बनाई हुई पोशाक आज रामलला पहनेंगे एक बार फिर से। कैमरामैन प्रेम सिंह के साथ विवेक राय, बीपी न्यूज़, अयोध्या। आणि आत्ता आपल्यासोबत महाराष्ट्रातले काही भक्तगण आहेत जे आज इथे आलेले आहेत अयोध्येमध्ये। आपण अगदी काही मिनिटांमध्ये त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नमस्कार, आपण कुठून आलेला आहात? अकोला, महाराष्ट्र। नमस्कार। आज राम मंदिर पूर्ण होत आहे, त्या शुभ मुहूर्तावरती आपण अयोध्येमध्ये आहात, त्याच्याबद्दलच्या तुमची भावना काय? अगदी थोडी। आज खरोखर असं वाटतं की आपलं इथे आल्यानंतर आपलं जीवन सफल झालेलं आहे। आपल्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो अयोध्या भूमीमध्ये येऊन द्विगुणित झाला आहे आणि भविष्यातल्या आनंदाचा हा संचय होत आहे।
आपले आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्येमधला रोड शो सुरू झालेला आहे. मंत्रोच्चारांचं पठण जे आहे ते या रोड शो दरम्यान केलं जाणार आहे. शालेय विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. रामपथावरनं इथे भक्ती मार्ग आहे, इथे रामपथ आहे. भक्तीपथ म्हणजे हनुमानगडीकडे जाणारा रस्ता आणि रामपथ म्हणजे राम मंदिराच्या दिशेनं जो मार्ग जातो तो रस्ता. याच रामपथावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो करता आहेत. अभिवादनाचा स्वीकार केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाच्या 3 टप्प्यांवरती या संपूर्ण मंदिराच्या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा या मंदिराच्या निर्माण कार्यातला होता तो म्हणजे भूमिपूजनाचा. 5 ऑगस्ट 2020चा तो दिवस होता ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालं. राज्यपाल उत्तर प्रदेशच्या आनंदीबेन पटेल यासुद्धा उपस्थित होत्या. मग त्याच्या पुढचा टप्पा होता ॲक्च्युअल काम सुरू होण्याचा. 20 ऑगस्ट 2020ला कामाचा प्रारंभ करण्यात आला. इथे प्रत्यक्ष काम सुरू झालं, खोदकाम सुरू झालं राम मंदिरासाठी आणि प्रचंड मेहनत घेतलेली आहे. काही मराठी मंडळी आहेत, त्या मराठी मंडळींचा उल्लेख इथे करणं मला विशेष महत्त्वाचं वाटतं. कारण ही सगळी मराठी मंडळी अगदी पहिल्या दिवसापासून आपलं योगदान देत आहे. कोणी तीर्थक्षेत्राच्या वतीनं योगदान देत आहे, तर कुणी आपलं एक प्रोफेशन म्हणून म्हणजे LNTच्या माध्यमातून वगैरे आलेलं आहे. तर मराठी कनेक्ट कसं आहे, जगदीश आफ्रे सरांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. कारण जगदीश आफ्रे सर हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून म्हणजे हे संपूर्ण प्रोजेक्ट, हा संपूर्ण प्रकल्प राम मंदिराचा कुणाच्या देखरेखीखाली पूर्ण झालेला आहे, तर तो जगदीश आफ्रे सरांच्या देखरेखीखाली पूर्ण झालेला आहे. संतोष बोरे जे LNTचे सेफ्टी प्रमुख होते या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये, त्यांचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. एकनाथ सातपूरकर हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे. कारण डॉक्युमेंटेशनचं काम, डिजिटल डॉक्युमेंटेशनचं काम, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, जे सगळे राम मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून करोडो रामभक्तांपर्यंत पोहोचवलं जातात, त्याची जबाबदारी ही एकनाथ सातपूरकर यांच्यावरती आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे ठाण्याच्या संजय ढवळीकर यांचं. त्यांच्यावरती सजावटीची जबाबदारी आहे. 22 जानेवारीला सुद्धा संपूर्ण राम मंदिर आकर्षक फुलांनी त्यांनी त्यांच्या टीमनं सजवलेलं होतं आणि यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येमधला रोड शो हा सुरू झालेला आहे. पण मंदिर कसं सजलेलं आहे, काल मंदिराच्या आत जाण्याची संधी मिळालेली होती. यावेळेला फुलांचा वापर खूप मोजक्या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि अर्थात झेंडूची फुलं ही आपल्या शुभकार्यामध्ये कायमच महत्त्वाची मानली जातात, त्यामुळे झेंडूच्या फुलांचा सर्वाधिक वापर आहे. पण 22 जानेवारीला खूप सारी सजावट फुलांची होती, तसं आता नाही आहे. यावेळेला लेझर शो हा आकर्षणाचा विषय आहे. मंदिराच्या कळसावरती आज संध्याकाळी सीता स्वयंवराचा प्रसंग पाहायला मिळणार आहे. संपूर्ण 360 डिग्री अँगलनं सीता स्वयंवराचा हा प्रसंग सर्वांना अनुभवता येणार आहे. आणि अद्भुत आहे, त्याचे चित्र दिसतं, त्याचे चित्र उमटतं जेव्हा लेझर शो सुरू होतो तेव्हा तो खरंच बघण्यासारखा आहे. तर पुढचे 2 दिवस या लेझर शोची अनुभूती रामभक्तांना घेता येणार आहे. संपूर्ण मंदिरावरती सुद्धा फुलांच्या माध्यमातून लेझर शोचं प्रकटीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि दिव्यांची रोषणाई तर काय वर्णावी, म्हणजे शब्द कमी पडतात त्या सगळ्या दृश्याचं वर्णन करण्यासाठी. जेव्हा राम मंदिरामध्ये आपण जातो तेव्हा तिथे फक्त जय श्रीरामाचा जयघोष असतो. अर्थात जेव्हा गाभाऱ्याच्या समोर आपण जातो तेव्हा तिथं मोबाईल कॅमेरा वगैरे नेणं काही अलाउड नाही आहे, त्याची परवानगी कुणालाच नाही आहे. पण दृश्य जरी कॅमेऱ्यात आपण कैद करायचं म्हटलं रामभक्तांच्या भावनांचं, तर तो फोटो आपल्याला मिळू शकतो, तो व्हिडिओ निश्चितपणे मिळू शकतो. पण त्या ज्या भावना आहेत ना, त्यांचं शब्दातलं महत्त्व जे आहे किंवा त्या भावनांचं जे प्रकटीकरण आहे ते कुठल्याच कॅमेराच्या लेन्समध्ये बसू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतील. शंकराचार्य मंदिर आहे, आद्य गुरु शंकराचार्य, आणि त्याच प्रवेशद्वारातनं सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचा सुद्धा मंदिर परिसरामध्ये प्रवेश होणार आहे. तिथून साधारणतः एक 12-15 पायऱ्या असतील. थोडंसं अंतर पण आहे चालायला अर्थात गेटपासनं. आणि ते गेटमधनं आत आले की एक ग्रीन रूम त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्या ग्रीन रूममध्ये ते थोडीशी विश्रांती घेतील आणि मग त्या ग्रीन रूममधनं अशा छान सुंदर राम मंदिराच्या पायऱ्या चढायला ते सुरुवात करतील. विशेष महत्त्व 2 तारखांचं आहे. जेव्हा बाबरीचा ढाचा पाडला गेलेला होता ती तारीख म्हणजे 6 डिसेंबर 1992 सालाची. त्या दिवशी इथे जे रामभक्त उपस्थित होते त्यांनी एक प्रकारे एक अस्थायी मंदिर रामललासाठी तयार केलं. चारी बाजूनी कापड लावलेलं होतं आणि
या नगरीचे जे राजा होते प्रभू श्रीराम, तर त्या छोट्याशा टेंटमध्ये एक प्रकारे ठेवण्यात आलेलं होतं. तंबूमधले श्रीराम असं त्यांना त्यानंतर नाव पडलेलं होतं. तर 92 सालातलं ते छोटंसं तंबूमधलं मंदिर ते आता प्रभू श्रीराम यांचा भव्य दिव्य जो राज दरबार तयार झालेला आहे, त्या राज दरबारापर्यंतचा जो प्रवास आहे 1992 सालापासून ते 2025 सालापर्यंतचा चित्ररूपानं मोदींच्या मार्गात दाखवण्याचा सगळा प्रयत्न असेल. मंदिरामध्ये यावेळेला विशेष फुलांची सजावट का नाही, त्याची 2 मुख्य कारणं आहेत. कारण मंदिरावरती इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे. मंदिरावरती विविध धार्मिक चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि कळस जो आहे, जो सगळ्यात उंच कळस आहे, 5वा कळस आहे तो मंदिराचा, ज्याच्यावरती आज ध्वजारोहण धर्मपताका फडकवली जाणार आहे. त्या कळसावरती एक सिंहाची मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा हत्ती आहे, सिंह आहे आणि गरुड आहे, या तिघांच्या मूर्ती आपल्याला टप्प्याटप्प्यानं पाहायला मिळतात. मंदिर परिसरात जेव्हा जेव्हा आपण जातो फक्त प्रभू श्रीराम यांच्या नावाचा जय जयकार असतो. असे कित्येक भक्त मी गेल्या 2 दिवसात पाहिले की जे व्हीलचेअरवरनं येतात, ज्यांना चालणं शक्य नसतं, जे प्रचंड वयोवृद्ध आहेत, पण त्यांच्या मनात एकच आस, एकच इच्छा, ते म्हणजे एकदा तरी आयुष्यामध्ये प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्याची. ही ती सगळी पिढी आहे खरं तर की ज्या पिढीनं हा संघर्ष केला, संघर्ष अनुभवला, त्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी हा संघर्ष केला. अयोध्येमध्ये आम्ही गेले 2 दिवस फिरतो आहोत आणि इथे जी दुकानं आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की 22 जानेवारीनंतर रामलला मंदिरामध्ये स्थापित झाल्यानंतर नेमकं अयोध्येत काय बदललं आहे. तर हळूहळू अयोध्येचा विकास होतो आहे. पण एक गोष्ट एका दुकानदारानं आम्हाला सांगितली, ज्याचा उल्लेख मला इथे करावा असं वाटतं. ते म्हणाले की आधी अयोध्येमध्ये आम्हाला चैतन्यच जाणवायचं नाही, कारण ही भावना मनामध्ये होती की आपले राजाच आपल्यासोबत नाही आहे, त्यांचं मंदिरच इथे नाही आहे. त्यामुळे एक प्रकारे खूपच नैराश्याचं वातावरण, मळब आल्यासारखं वातावरण अयोध्येमध्ये असायचं. पण 22 जानेवारी 2024च्या दिवसानंतर जेव्हा राजा राम त्यांच्या मंदिरामध्ये परत आले, आमचे राजा जेव्हा परत आले, हिंदूंचे आराध्य जेव्हा परत आले, त्यानंतर मात्र अयोध्या नगरी पूर्णपणे बदलून गेली आहे. एक निश्चितीची भावना, निश्चिंतपणाची भावना इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहेत की आपले राजा आता तिथे बसलेले आहेत आणि ते आपलं रक्षण करणार आहेत. आणि खूप स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत, कारण या अयोध्यावासियांनी आणि आत्ताची जी पिढी आहे त्याच्यापेक्षा आधीच्या काही पिढ्यांनी हा सगळा संघर्ष पाहिलेला आहे. मंदिरामध्ये ना खास करून जेव्हा खोदकामाला सुरुवात करण्यात आली, जेव्हा मंदिर बांधलं जायची प्रक्रिया सुरू झाली, तर आफळे सरांशी मी जेव्हा बोलले या सगळ्या बाबतीत, कारण ते प्रोजेक्ट इंजिनियर आहेत, प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, ते त्यांच्याच देखरेखीखाली मंदिर पूर्ण झालं आहे, त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली. तर जेव्हा पहिल्यांदा खोदकाम सुरू झालं, हळूहळू शरीवच्या तळापर्यंत जायला सुरुवात केली बांधकामाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तेव्हा सगळ्यात आधी कोणत्या मंदिराचे अवशेष सापडले, तर 12व्या शतकामध्ये राजा मेघसूतनं एक मंदिर बांधलेलं होतं. तर राजा मेघसेतूनं जे मंदिर बांधलेलं होतं त्याचे अवशेष सापडले. हे तेच मंदिर होतं जे बाबरानं पाडलेलं होतं, ज्याची पुढे बाबरी मशीद बांधण्यात आली आणि तो ढाचा अर्थातच 1992 साली कारसेवकांनी पाडला. तर या उत्खननामध्ये म्हणजे 12व्या शतकातल्या उत्खननामध्ये 12व्या शतकातल्या मंदिराच्या अवशेषांमध्ये काय सापडलं, तर तिथे सिंहाच्या मूर्ती सापडल्या, मोर होते, मयूर होते आणि काही शिलालेख सापडले की ज्या शिलालेखांवरती उल्लेख होता हे मंदिर कुणी बांधलेलं आहे आणि कधी बांधण्यात आलेलं आहे. त्या शिलालेखांवरनं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की इथे केवळ एकच मंदिर नव्हतं, याआधीसुद्धा इथे मंदिर निर्माणाचे प्रयत्न केले गेले जे वेळोवेळी पाडण्यात आलेले होते. त्यानंतर जेव्हा आणखी खाली खोदकाम करण्यात आलं तेव्हा आणखी पुरातन मंदिर सापडलं. 6व्या शतकातलं स्कंदगुप्ताच्या काळामधलं हे मंदिर होतं आणि सगळ्यात मोठं मंदिर विक्रमादित्य, राजा विक्रमादित्याच्या काळातलं होतं. 85 खांबांचं हे मंदिर होतं, संपूर्णपणे काळ्या पाषाणातलं हे मंदिर होतं. उत्तराखंडच्या परिसरामध्ये जो काळा पाषाण सापडतो, आढळून येतो, त्याच काळ्या पाषाणामधनं राजा विक्रमादित्याच्या काळामध्ये जे प्रभू श्रीरामांचं सर्वात मोठं मंदिर होतं त्या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि आफळे सरांनी आणखी पण एक गोष्ट सांगितली की हे लक्षात आलं, 12व्या शतकातलं मेघसूताने बांधलेलं मंदिर असो, मेघसेतूनं बांधलेलं मंदिर असो किंवा स्कंदगुप्ताच्या काळातलं मंदिर असो, राजा विक्रमादित्याच्या काळातलं मंदिर असो, तेव्हा सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं या मंदिर निर्माणासाठी दगड आणण्यात आलेले होते. स्कंदगुप्ताच्या काळामधलं जे मंदिर होतं त्याच्यामध्ये
पिंक रेड कलरचे म्हणजे फिकट गुलाबी रंगाचे दगड वापरण्यात आले होते. आत्तासुद्धा आपण राम मंदिर बघितलं ना तर ते फिकट गुलाबी रंगात, म्हणजे हा जयपूरचा एक पिंक कलरचा दगड आहे, गुलाबी रंगाचा दगड आहे, ज्याच्यावरती कार्विंगचं काम खूप छान पद्धतीनं होतं आणि ते चकाकतं. जेव्हा सूर्यकिरण सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडतो तर तेव्हा ते झळाळून उठतं आणि म्हणूनच खास राजस्थानवरनं हा पिंक स्टोन जो आहे तो मागवण्यात आला. या मंदिराची जी शैली आहे ती नागरी शैली आहे. उत्तरेकडे खास करून कोणत्याही मंदिरामध्ये परकोटा पाहायला मिळत नाही जो राम मंदिरामध्ये. दक्षिणेमध्ये ही पद्धत आहे. आपलं कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, सोमनाथाचं मंदिर आहे, जगन्नाथाचं मंदिर आहे. तर ही नागर शैलीमधली काही प्रमुख मंदिरं म्हणावी लागतात. चंद्रकांत सोमपुरा जे गुजरातचे आहेत त्यांनी या मंदिराचं सगळं डिझाईन पूर्ण केलं आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं हे काम पूर्णत्वास आलेलं आहे. 5 मंडप आहेत, नृत्य मंडप, कीर्तन मंडप, भक्ती मंडप आणि हे मंडप जसे जसे आपण पुढे क्रॉस करत जातो आपण रामललाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो. आणि 6वा कळस, हा 6वा कळस सगळ्यात मुख्य कळस आहे की ज्या कळसावरती ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं याच कार्यक्रमासाठी अयोध्येमध्ये आगमन झालं आहे. त्यांचा रोड शो सुरू आहे. थोड्याच वेळात ते मंदिरात जातील. या सगळ्या घडामोडींवरती आणि अयोध्येतला हा जो सगळा माहोल आहे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून असूच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.